अति विचार करण्यापासून स्वतःला कसं रोखायचं जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येकाने विचार करायला हवा, पण अतिविचार बरा नाही. अतिविचार करणं ही एक सामान्य समस्या वाटत असली तरी त्याचा सामना करणे अधिक आव्हानात्मक असू शकते. आयुष्याच्या टप्प्यावर प्रत्येकाला कधी ना कधी या समस्येचा सामना करावा लागू शकतो. काहींनी तो अनुभवलाही असेल. आता ही गोष्ट अल्पकाळासाठी असेल तर ठीक आहे, पण जर दीर्घकाळ तुम्ही एखाद्या गोष्टीवर नुकताच विचार करत बसत असाल तर ते धोकादायक आहे. त्याचा मानसिक आरोग्यावर मोठा आघात होऊ शकतो. तुम्ही यातच दडलेले असता. जर तुम्ही या फेजमधून जात असाल तर वेळीच त्याकडे लक्ष द्या. योग्य वेळी योग्य उपचार आणि त्यासाठी आवश्यक गोष्टी केल्या तर कोणतीही समस्या नियंत्रणात आणता येते. इथं जाऊन घेऊयात अतिविचार करण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा गोष्टी. तुमचा छंद जोपासायला पसंती द्या. ही सर्वात सोपी गोष्ट आहे. तुमच्या आवडीच्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवा. यात तुम्ही मनापासून आवडणारी कोणतीही गोष्ट करू शकता. आवडीच्या विषयात मग्न असल्यामुळे तुमच्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. तुमच्या मनातील विचारचक्र थांबण्यास मदत होईल. आता यासाठी तुम्ही एखाद्या आवडत्या खेळापासून ते एखाद्या कलेमध्ये स्वतःला झोकून देऊ शकता. पेंटिंग किंवा फोटोग्राफीची आवड असेल तर त्यात काहीतरी नवीन करता येईल का यावर तुम्ही फोकस करू शकता. स्वतःची काळजी घेण्यावर फोकस करा. स्वतःची काळजी घ्या. आता तुम्ही म्हणाल आपली काळजी घेणं म्हणजे काय, तर आहारापासून ते अगदी फिटनेसपर्यंत आणि केसापासून अगदी नखापर्यंत शारीरिक निगा राखण्याच्या महत्त्वपूर्ण गोष्टीवर फेस करा. हेल्दी आणि आरामदायी आयुष्य जगण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. स्वतःची काळजी घेण्यात व्यग्र असल्यास तुमचे मन वेगळ्या आणि नकारात्मक विचारापासून बाहेर येतील. अति विचार करताय तर ही गोष्ट मान्य करा. एखाद्या समस्येवर तोडगा काढायचा असेल तर समस्या आहे ते मान्य करावी लागेल. कारण समस्या आहे हे कळल्याशिवाय तुम्ही त्यावर मार्ग काढू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या मनात भावना दाबून ठेवू नका. जर तुम्हाला अतिविचार करण्याची समस्या असेल तर तुमच्याबद्दल कोण काय विचार करेल हा विचार आधी डोक्यातून काढून टाका. तुम्ही स्वतः या समस्येचा सामना करू शकाल. विचार करा. ते केल्यावर आरोग्य उपचारासाठी तयार व्हा. कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीशी कनेक्ट राहा आणि अतिविचार तुम्हाला एकटेपणाकडे घेऊन जातो. हळूहळू अशी व्यक्ती लोकांमध्ये मिसळणं बंद करते. जरी ती व्यक्ती लोकांमध्ये आली तरी अबोल राहते. याचा अर्थ असून नसल्यासारखा. पण ही गोष्ट या परिस्थितीत तुमची समस्या आणखीन वाढवणारी असेल. कुटुंबातील मंडळी, मित्रपरिवार यांच्याशी कनेक्ट राहा. त्यांच्यावर वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करणे, वेगवेगळ्या चर्चेत सहभागी होणे, तुमचे मत मांडणे. शक्य असल्यास तुम्ही ज्या गोष्टीचा अतिविचार करत असाल त्यावर चर्चा करा, ज्यामुळे तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यास जवळच्या लोकांची मदत होईल.